हरे कृष्ण. बऱ्याचदा लोक असं म्हणत असतात की ह्या वाईट गोष्टी माझ्या जीवनात का घडत आहेत, किंवा कधी कधी ते म्हणतात की चांगल्या लोकांच्या जीवनामध्ये अशा वाईट गोष्टी का घडतात. तर असे बरेचसे प्रश्न लोक विचारत असतात. तर वैदिक साहित्यामध्ये, वैदिक शास्त्रांमध्ये याचं एक सरळ सरळ उत्तर देण्यात आलेलं आहे, आणि ते म्हणजे आपल्या पूर्वीच्या कर्मामुळं हे सर्व आपल्या जीवनात घडत असतं. तर ज्यावेळी आपण भगवंतांचे नियम पालन करायचं सोडून देतो आणि आपल्याला वाटेल तसं या निसर्गातील वस्तूंचं शोषण करायला चालू करतो, भगवंतांचे नियम तोडून कार्य करायला चालू करतो, तर त्यावेळी आपल्याला ह्या कर्माच्या बंधनामध्ये आपल्याला फसावं लागतं. आणि आपण पाहतो की हे काही असे कर्म म्हणजे हे काही असे धार्मिक गोष्ट नाही आहे, तर हा एक सरळ सरळ दररोजच्या व्यवहारातला आपला अनुभव आहे. जसं एकदा गोविंद घरी आला आणि त्यांनी बघितलं की त्यांच्या वडिलाच्या उजव्या हातावर काही जळालेलं निशाण होतं. तर लगेच त्यांनी विचारले, बाबा तुम्हाला काय झालं, तुमच्या हाताला काय झालं. दुसऱ्यांदा एकदा राम सकाळी सकाळी डॉक्टरांना फोन करायला लागला. डॉक्टरांना म्हणा की डॉक्टर माझ्या पोटामध्ये खूप दुखतं आहे, मी काय करू. डॉक्टरांनी पहिला प्रश्न त्याला विचारला की तू रात्री काय खाल्लं होतं. तिसरं एक उदाहरण की एकदा एक डॉक्टर पेशंटला तपासत होते आणि त्यानंतर त्यांना समजलं की याची फुफ्फुस खराब झालेली आहे. तर डॉक्टरांनी त्याला प्रश्न विचारला की तू कुठल्या वर्षापासून, वयाच्या कुठल्या वर्षापासून तू सिगरेट ओढायला चालू केलं. तर हे दररोजची साधे साधे उदाहरणावरून आपल्याला दिसतं की आपण जे काय क्रिया करतो त्याला प्रतिक्रिया निश्चित असते. तर कर्माचा नियम पण असा आहे. जसं न्यूटनचा जो तिसरा नियम आहे, गतिविषयक तिसरा नियम, तो सांगतो की प्रत्येक क्रियेला ही प्रतिक्रिया असतेच. तर त्याचप्रमाणे ज्या प्रकारचं कर्म करू आपण त्याचे आपल्याला रिॲक्शन आपल्याला भेटते. पण ज्यावेळी आपण हे लोकांना सांगतो तर त्यांना एक गोष्ट समजत नाही याच्यातली की या जगामध्ये काही काही जे राजकारणी लोक असतात त्यांना कधीच कुठले शिक्षा केली जात नाही. काही गुन्हेगार लोक असतात ते एकदम स्टाईलमध्ये राहतात आणि अंडरवर्ल्डमध्ये त्यांना डॉन म्हणलं जातं. आणि काही काही फसवेगिरी करून व्यवसाय करणारे मोठे मोठे बिझनेसमॅन, व्यावसायिक असतात आणि पुढे जाऊन ते मोठा व्यवसाय चालू करतात आणि पुस्तक लिहितात की मी कसं माझ्या जीवनामध्ये यश प्राप्त केलं. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं जे प्रामाणिक लोक असतात ते एकदम गरीबच राहतात, किंवा जे मासूम लोक असतात त्यांनाच मुद्दामून शिक्षा केली जाते. तर हे विचित्र ज्यावेळेस घटना घडतात तर आपल्याला समजत नाही की आपण जे क्रिया केली त्याला प्रतिक्रिया अशी कसं काय भेटते. तर हे समजणं खूप सोपं आहे, कारण या जगामध्ये काही क्रिया असतात ज्याला आपल्याला लगेच प्रतिक्रिया भेटते. काही क्रिया असतात जे कार्य केल्यानंतर काही काळानंतर आपल्याला प्रतिक्रिया भेटते. जसं तुम्ही रस्त्यावर गेले आणि एखाद्या व्यक्तीला कानामाग जोरात मारला तर तो काय करेल, लगेच तुम्हाला दुसरी उलटी ठेवून देईल. याला म्हणतात लगेच प्रतिक्रिया भेटते. कधी कधी तुम्ही परीक्षा देता, परीक्षेचा निकाल कधी लागतो, 1 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर आहे ना. तर याची प्रतिक्रिया आपल्याला काही काळानंतर भेटली. कधी तुम्ही पेरणी करता तर आत्ता पेरल्यानंतर लगेच उगवतं का, नाही. तर ते पेरणी केल्यानंतर काही काळ लागतो उगवण्यासाठी आणि त्याच्यापासून
बाहेर कणीस येण्यासाठी आणि त्याच्यात बिया तयार होण्यासाठी. तर तर त्याला 6-7 महिने लागतात. तर अशा प्रकारे आपण पाहतो की या जगामध्ये काही क्रिया त्यांना लगेच प्रतिक्रिया भेटते, काही क्रियांना काही काळानंतर, आणि काही क्रिया अशा असतात की जे केल्यानंतर तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये त्याची प्रतिक्रिया भेटते. तर इथं प्रश्न येतो तो पुनर्जन्माचा. तर भगवद्गीतेनुसार आपण सर्व आत्मे आहोत, आपण हे शरीर नाही. तर ह्या आत्म्याचा परत जन्म होत असतो. हे शरीर म्हणजे काय, एखाद्या कपड्यांसारखं आहे. हे जीवन म्हणजे कपड्यांसारखं आहे. आणि आत जो आत्मा आहे तो आपल्या शरीरासारखा आहे. जसं आपण कपडे फाटले की टाकून देतो आणि नवीन घेतो, त्याचप्रमाणे हे शरीर ज्यावेळेस जीर्ण होतं, अस्ताव्यस्त होतं, त्यावेळेस ते सोडून दिलं जातं आणि आत्मा दुसरं नवीन शरीर धारण करतो. तर यालाच म्हणतात पुनर्जन्म. तर तुम्ही मागच्या जन्मामध्ये जे काय पाप केलेलं आहे किंवा जे काय कर्म केलेलं आहे, चांगलं वाईट, त्याच्यानुसार तुम्हाला या जन्मामध्ये त्याच्या प्रतिक्रिया भेटतात. आणि हे ज्यावेळेस आपल्याला समजतं, तर त्यावेळेस समजतं की ह्या जगामध्ये चांगल्या लोकांच्या जीवनामध्ये वाईट गोष्टी का घडतात, वाईट लोकांच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी का घडतात. मी एक सोपं उदाहरण देतो, त्यावरून लगेच समजेल. जसं पूर्वीच्या काळी लोक जे शेतकरी असायचे, ते धान्य ठेवण्यासाठी असे मोठे मोठे डबे ठेवायचे, कणगी ठेवायचे, आणि त्याच्यामध्ये जे काय धान्य होईल ते वरून टाकायचे. आणि त्यांना वर्षभर ज्यावेळेस काही थोडं थोडं धान्य लागेल, तर ते खालून एक छिद्र असायचं, त्या छिद्रातून ते धान्य काढून घ्यायचे. तर एका शेतकऱ्याने असं 4 वर्ष धान्य पिकवलं आणि ते सगळं त्या कणगीमध्ये भरत होतात दरवर्षी. आणि त्या धान्याची जी क्वालिटी होती, एकदम खराब प्रकारचं धान्य होतं ते. पण 5व्या वर्षी त्यांनी चांगलं बियाणं वापरलं आणि त्याच्यापासून जे उत्पन्न झालेलं धान्य ते खूप चांगल्या क्वालिटीचं होतं. त्यांनी वरती त्या कणगीमध्ये टाकलं आणि नंतर तो घरी वापरासाठी म्हणून खालून धान्य काढायला लागला. तर त्यावेळी म्हणून विचार करू लागला की अरे, इथून खराब धान्य कसं येतं, मी तर एवढं चांगलं धान्य टाकलं. पण झालं काय होतं, पूर्वीचं जे 4 वर्षांचं जे धान्य होतं ते खराब असल्यामुळं ते खराब पहिले संपलं पाहिजे, आणि नंतर ज्यावेळेस ते संपेल त्यावेळेस चांगलं धान्य यायला सुरुवात करेल. तर यावरून समजतं की या जगामध्ये चांगलं किंवा वाईट कर्म जे आहे ते आपल्याला लगेच भेटणार नाही, तर त्याची प्रतिक्रिया आहे ते काही काळानंतर आपल्याला भेटेल. मग जर एखादा व्यक्ती ह्या कर्माच्या नियम जर त्याला माहिती नसेल की आपण वाईट केलं तर आपल्याला त्रास होईल, पाप केलं तर आपल्याला त्रास होईल, चांगलं वागलं तर आपल्याला चांगल्या गोष्टी भेटतील, हे नियम जर माहिती नसेल, तर मग त्या जर माहिती नसेल तर अशा व्यक्तीला माफ का केलं जात नाही. तर असं म्हणतात की एखादा नियम आपल्याला माहिती नसेल याचा अर्थ असा नाही की आपल्याला शिक्षा होणार नाही. जसं तुम्ही अग्नीजवळ एखादा लहान मुलगा असेल, त्याला अग्नीची काही कल्पना नाही, तरी चुकून जरी हात अग्नीला लागला तरी तो अग्नीचा कार्य करणार, तो हात त्याचा भाजणार. किंवा एखादा खेड्यातला माणूस 2nd क्लासचं तिकीट घेऊन रेल्वेमध्ये पहिल्या 1st क्लासच्या डब्यामध्ये बसला तर TC त्याला माफ करणार नाही की तुला माहिती नव्हतं बाबा, त्याला तो फाईन भरावाच लागेल. याच्यामध्ये त्या रेल्वेचा अधिकाऱ्यांचा दोष नाही, तर त्या व्यक्तीचा दोष आहे की त्याला जर प्रवास करायचा असेल रेल्वेने, तर त्याने रेल्वेचे काय नियम आहेत ते सुरुवातीला माहिती करून घेतले पाहिजे. जसं एकदा एका जंगलामध्ये एक व्यक्ती निघाला होता आणि त्याने दूरवर बघितले एक असा प्रकाश दिसतोय, म्हणून तो बघण्यासाठी गेला. तर तिथं त्याने बघितलं त्या जंगलात एक खूप मोठा असा राजवाडा होता, आणि त्याने बघितलं की आजूबाजूला कोणी नाही. मग तो राजवाड्यात घुसला. आत गेल्यावर त्याने बघितलं की असे
भारी क्वालिटीचे सोफे होते, तिथं फॅन होता, असं टेबल होता, डायनिंग टेबल, आणि त्या टेबलवर चांगले चांगले पदार्थ ठेवले होते. आणि त्याने बघितलं आजूबाजूला कोणी नाही, तो गेला सरळ बसला खुर्चीवर आणि त्या टेबलवर जेवण करायला लागला. आणि नंतर मस्त सोफ्यावरती बसून आराम करायला लागला. तर मला सांगा, तुम्हाला माहिती नाही की ह्याचे मालक कोण आहे, आणि तुम्ही जर याचे मालक कोण आहे हे जाणण्याच्या अगोदरच तर त्या गोष्टींचा उपभोग घ्यायला सुरुवात केली, तर भले मग त्याचा मालक ज्यावेळेस नंतर येईल तर तुम्हाला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. याच्यामध्ये मालकाचा दोष नाही, तर तुमचा दोष आहे की तुम्ही ते माहिती काढली नाही अगोदर की हे सगळं कुणाचं आहे. तर त्याचप्रमाणे या जगामध्ये सर्व ज्या गोष्टी आहेत, आपल्याला लागणारा अन्न, पाणी, हवा, सूर्यप्रकाश, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे ह्या भगवंताने दिलेल्या आहेत, तर ते त्याचे मालक आहेत. भगवंत म्हणतात एका ठिकाणी, ईशावास्यम इदम सर्वम, की ह्या जगामध्ये जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांचा मालक मी आहे. तर भगवंत त्याचे मालक आहे. पण आपण जर या सगळ्या गोष्टींचा उपयोग त्यांना विचारल्याशिवाय जर करू लागलो, आपल्याला वाटेल त्याप्रमाणे करू लागलो, तर आपल्याला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. तर त्यामुळं ह्या वस्तूंचा जो उपयोग आहे भगवंताने दिलेला, आपण न विचारता करणं म्हणजे असं झालं की एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही गेला आणि तिथं जो प्रोजेक्ट लीडर आहे त्याच्या खुर्चीवर जाऊन बसला, किंवा एखादा MD आहे त्या कंपनीचा, त्याचा पर्सनल कॉम्प्युटर वापरायला चालू केलं त्याला न सांगता, किंवा त्या कंपनीचा CEO आहे तिथं त्या ऑफिसमध्ये तुम्ही गेला त्याला न विचारता, असं जर करायला लागले तुम्ही तिथं जाऊन, तर तुम्हाला कोण माफ करणार आहे का? नाही. तर हाच प्रकार आहे की आपण ज्यावेळेस आपल्याला भगवंतांनी दिलेल्या वस्तूंचा विनियोग आपल्याला वाटेल तसा करायला लागतो, त्यांनी जसं सांगितलं तसा न करता आपल्या मनाने करायला लागतो, तर आपण ह्या कर्माच्या बंधनात अडकत जातो. मग त्यामुळं आपल्याला जे पापाच्या रिॲक्शन, ज्या प्रतिक्रिया त्या भोगावं लागतात. पाप म्हणजे काय? पाप म्हणजे की भगवंतांनी दिलेल्या नियमांचा बिमोड करणे, याला पाप म्हणतात. तर भगवंतांनी त्यांचे सगळे नियम भगवद्गीतेमध्ये दिलेले आहे की आपण कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे या जगामध्ये. तर ह्या नियमांचं पालन न करता आपण अज्ञानाने जीवन जगत राहिलो तर आपल्याला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं अज्ञानी व्यक्तीला माफी भेटणं हे आपण मान्य करू शकत नाही. तर मग हे जे कर्म आहे हे आपल्याला, काही लोक चांगलं कार्य करतात तर त्याचं त्यांना चांगली त्याचे भविष्यामध्ये चांगली निष्पत्ती होईल. जर कोणी वाईट कार्य करत असेल तर त्याला निश्चित त्याचा त्रास होईल, परंतु तो भविष्यामध्ये. तर याला म्हणतात कर्मबंधन. तर ह्या कर्मबंधनामध्ये व्यक्ती अडकून राहतो. तर त्यामुळं पण काही लोक या जगामध्ये म्हणतात की ठीक आहे, मी मान्य करतो या कर्माच्या रिॲक्शन आपल्याला भेटतात, पण मी देव वगैरे काय म्हणणार नाही, कारण मी तर चांगला राहील, दुसऱ्याबरोबर चांगला वागेल, कुणाला काही दुखापत करणार नाही, इजा करणार नाही, तर माझं जीवन चांगलं राहिलं तर मी दुसऱ्यांना पण मला त्याच्या रिॲक्शन पण चांगल्या भेटतील. पण हे असं झालं जसं एकदा एका बँकेमध्ये 4-5 दरोडेखोरांनी दरोडा टाकला आणि भरपूर रक्कम तिथून चोरून घेऊन जंगलामध्ये गेले. आणि तिथे 4-5 चोर बसल्यानंतर त्यांनी सगळा पैसा मध्ये मांडला आणि ते एकमेकाला म्हणायला लागले की आपण हा पैसा आहे आता एकदम प्रामाणिकपणे आपल्यामध्ये वाटून घेऊ.
तर याला काय म्हणतात? चोराची प्रामाणिकता. वास्तविकता ही खरी प्रामाणिकता आहे का? नाही. त्याचप्रमाणे ह्या जगातल्या सगळ्या वस्तू आपल्याला श्वास घेण्यासाठी भगवंतांनी ऑक्सिजन दिलेला आहे, जगण्यासाठी सूर्यप्रकाश दिलेला आहे, पिण्यासाठी पाणी दिलेलं आहे. आणि ह्या सर्व गोष्टी आपण जर म्हणायला लागलो की भगवंतांची काय आवश्यकता नाही, मी याचा चांगला उपयोग करेल, पण ते त्या चोरांच्या प्रामाणिकतेप्रमाणे गोष्ट झाली. म्हणून या जगामध्ये देवाला जर काढून टाकलं तर तिथं प्रामाणिकता येऊ शकत नाही. आणि जिथं प्रामाणिकता येत नाही तिथं मग आपण चांगलं वागू शकत नाही. तर तसं आपण भगवंतांचं अस्तित्व मान्य केलं पाहिजे. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे या गोष्टींचा जर उपयोग केला तर आपण ह्या कर्मबंधनातून बाहेर जाऊ शकतो, या कर्मबंधनातून पूर्णपणे सुटू शकतो. त्यामुळे आपल्या जीवनात येणारं जे दुःख आहे त्याच्यापासून तर कायमस्वरूपी आपल्याला सुटायचं असेल तर आपण ह्या कर्माचा नियम काय आहे हा समजून घेतला पाहिजे. आणि आपल्या जीवनात गोष्टी, अशा चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी का घडतात याच्या पाठीमागचं कारण समजून घेतलं पाहिजे. आणि आपण भगवंतांच्या भक्तीला लागून आपलं जीवन सफल केलं पाहिजे. तर विशेषतः आपण 4 गोष्टी केल्या पाहिजे आणि 4 गोष्टी आपण केल्या नाही पाहिजे. तर 4 गोष्टी कुठल्या करू शकतो? आपण पहिली गोष्ट, जे हे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जे व्यक्ती कार्य करतात अशा अनुभवी व्यक्तींकडे जाऊन त्यांचा आपण संग केला पाहिजे. त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट केली पाहिजे की भगवंताने दिलेले नियम ज्या ग्रंथांमध्ये दिलेले आहेत, भगवद्गीता, श्रीमद भागवतम, अशा ग्रंथांचं आपण नियमितपणे वाचन केलं पाहिजे. तिसरी गोष्ट, आपण भगवंतांच्या नावाचा नियमितपणे दररोज जप केला पाहिजे. विशेषतः हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप केला पाहिजे. आणि चौथी गोष्ट आपण करू शकतो की भगवंतांना जो अर्पण केलेला प्रसाद आहे तो आपण खाऊ शकतो. आणि 4 गोष्टी आपण केल्या नाही पाहिजे, त्या म्हणजे आपण मांसाहार केला नाही पाहिजे, दुसरं नशापान केलं नाही पाहिजे, तिसरं अवैध संबंध, अनैतिक संबंध आपण ठेवले नाही पाहिजे, आणि चौथी गोष्ट आपण जुगार खेळला नाही पाहिजे. तर ह्या 4 गोष्टी करण्यापासून आपण परावृत्त झालो आणि पहिल्या सांगितलेल्या 4 गोष्टी करण्यामध्ये जर आपण लागलो तर निश्चितपणे ह्या कर्मबंधनातून आपण सुटून जाऊ आणि कायमस्वरूपी जे आनंदाचं जीवन आहे भगवंतांच्या समवेत ते आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हरे कृष्ण.